एक सांज पन्हाळगडावर. नमस्कार, मी सई कुलकर्णी आणि आपण पाहत आहात तारा न्यूज. कधी विचार केलायत का, आपण सण साजरे करतो, दिवे लावतो, घर आपलं उजळवतो, पण तो राजा ज्यानं हे स्वराज्य दिलं त्याच्या गडावर, त्या तटांवर प्रकाश असेल का, दिवे असतील का, आणि नसतील तर आपणच लावूया ना तो प्रकाश. 17 ऑक्टोबरच्या त्या संध्याकाळी पन्हाळगडाचा प्रत्येक तट आणि तट उजळून निघाला. दीपांच्या मंद उजेडात इतिहास पुन्हा जागा झाला. वाऱ्यात शिवकालाचा शौर्यगंध दरवळत होता आणि प्रत्येक दगडातून जणू आठवणी बोलत होत्या. एक सांज पन्हाळगडावर ही केवळ एक मोहीम नव्हती, ही होती त्या भूमीशी जोडलेली भावना, जिथून स्वराज्याचा पहिला आवाज उमटला होता. यंदा या उपक्रमाचं हे 13वं वर्ष होतं. सलग 13 वर्षांपासून कोल्हापूर हायकर्स या गडावर दिव्यांनी उजेड पसरवत आहेत आणि प्रत्येक वेळी तो उजेड फक्त गडावरच नव्हे बरं का, तर मनांवरही झळकतोय. शेकडो हायकर्सनी हातात दिवे घेतले आणि उजळवला तो अभिमानाचा गड. त्या क्षणी डोंगरांचा अंधार नाहीसा झाला आणि उरात एकच भाव उमटला, जोवर गड उजळतात तोवर स्वराज्य जिवंत आहे. ही होती इतिहासाला दिलेली आदरांजली, ती भूमी पुन्हा तेजोमय करणारी एक सांज. पन्हाळगडानं पुन्हा दाखवलं की प्रकाश फक्त दिव्यांमध्ये नसतो, तो मनात असतो, ज्यांना आपल्या भूमीवर प्रेम आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा तारा न्यूज. नमस्कार.